आणि मी त्यांना विचारलं हे कोण आहेत. तर त्या दुकानाच्या मालकाने म्हटलं तुम्ही ओळखत नाही, हे मेहर बाबा आहेत. इट इज ते ऑटोमॅटिक रायटिंग आहे. तर त्या ऑटोमॅटिक रायटिंगसाठी तुमचा हात तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्या माध्यमातनं म्हणजे लिहून त्यांच्याशी बोलू शकतात. हो, मेहर बाबांनी मला परमिशन दिली की मनीष तू ऑटो रायटिंग करू शकतो. पण मला तुम्हालाही आणि आपल्या ऑडियन्सलाही सांगू द्या, मेहर बाबा कधीच ऑटो रायटिंगच्या फेवरमध्ये नव्हते. स्वर्गात यायचं असेल तर तुमचे कार्य हे चांगले असायला पाहिजे. पृथ्वीवर असताना जे कर्म करतो ते चांगले असले पाहिजेत. जसं तुम्ही म्हटलात, मी खूप लोकांचं, माझ्या क्लायंट्सचं किंवा ज्या लोकांना मी तिकडं पाठवलेलं आहे, ते खूप प्रॉब्लेम्स किंवा आजार किंवा काही गोष्टी घेऊन गेलेले आहेत. त्यांनी डोकं समाधीवर ठेवलेलं आहे आणि बाबांनी त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे गेले 15 वर्ष. मेहर बाबा जन्माला आले, मेहर बाबा ह्या सगळ्या मास्टर्सला एक एक करून भेटायला गेले. तर जेव्हा मेहर बाबा शिर्डीला गेले, बाबांनी कधी त्यांना आपल्याकडे बोलवलं नाही, बाबा सगळ्या ठिकाणी गेले. मेहर बाबा जेव्हा त्यांच्याकडे गेले, त्यांनी जोरात ओरडलं, हे परवरदिगार. साईबाबांनी मेहर बाबांना बघून ओरडले, हे परवरदिगार तुम्ही आलात. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात. कारण की परत कुठेतरी मी असं वाचलं होतं की त्या मला वाटतं लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्डच्या ज्या ऑथर होत्या खुर्शीद भावनगरी, त्या आता नाही आहेत ऑफकोर्स, पण त्यांच्या मुलांनी एका अशाच त्यावेळेला एक मीडियम होते त्यांच्या थ्रू त्यांना सांगितलं की ममा फॅट्सो त्यांना ते म्हणायचे, तू जोपर्यंत कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्या थ्रू तो मेसेज देऊ शकणार नाही. बरोबर. मेहर बाबांनी सुद्धा असं म्हणतात की ते जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी द बुक नावाचं एक प्रेडिक्शन्सचं पुस्तक लिहिलं होतं. आणि ते प्रेडिक्शन्सचं पुस्तक आजपर्यंत रिलीज झालं नाही आहे असं म्हणतात. ते कुठल्या तरी बँकेच्या लॉकरमध्ये किंवा त्यांच्या मंडळीमधल्या एखाद्या माणसाकडे ते सेफ त्यांनी ठेवून दिलेलं आहे. पण त्यांनी अशी पण काही प्रेडिक्शन्स केली होती जी अगदी खळबळ माचवण्यासारखी होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते म्हणले होते की मुंबई एक दिवस कदाचित पाण्यात जाईल, किंवा खूप सारी लोकं म्हणजे खूप सारी लोकं आपलं जीवन गमावतील आणि पूर्ण जगाचं जे पॉप्युलेशन आहे ते अगदी 1/3 पण येऊ शकेल. जर का तुम्ही बघितलं तर सूर्यास्तानंतर तुम्ही कुठल्याही सोलशी न बोलणं हे चांगलं आहे. अमावस्या, काली चौदस किंवा हे जे आहेत दिवस, त्याच्यात पण तुम्ही सोलशी बोलायचं नाही. आणि बाबांचे जे शेवटचे शब्द होते ना, आय हॅव नॉट कम टू टीच बट आय हॅव कम टू अवेकन. वाव, क्या बात है. अवतार मेहर बाबा की जय. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू इनोटॉक्स. इनोटॉक्सच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण अजून एक नवीन गेस्ट आणि नवीन टॉपिक घेऊन आलो आहोत. आजचे माझे गेस्ट डॉक्टर मनीष पांडे यांना तुम्ही एपिसोड नंबर 2 मध्ये बघितलंच आहे. डॉक्टर मनीष पांडे हे एक उत्कृष्ट ग्राफॉलॉजिस्ट आहेत. म्हणजे तुमचं हँडरायटिंग बघून त्यांना तुमच्या पर्सनॅलिटी बाबतीत आणि तुमच्या लाईफ बाबतीत पण भरपूर कळतं. पण ग्राफॉलॉजी आणि लाईफबद्दल कळणं किंवा पास्ट प्रेझेंट फ्युचर कळणं हे कसं काय, हा विषय तेव्हापासून डोक्यात घर करून बसला होता. डॉक्टर मनीष पांडेंबरोबर आम्ही जेव्हा पुन्हा एकदा चर्चा केली तेव्हा आम्हाला एका नवीन टॉपिकचा उलगडा झाला. तुम्ही ऑटो रायटिंगबद्दल ऐकलं आहे का? कोविडच्या वेळेला फॉर एक्झाम्पल आपण अनेक लोकांना गमावलं होतं, किंवा एखाद्या ॲक्सिडेंटमध्ये अचानक लोक जातात, किंवा एखादा पेट असेल तुमचा, एखादा प्राणी असेल, तो पण कधी कधी अचानक जातो. पण मग हे जातात कुठे? हे लाईफ संपलं की मनुष्य जन्मामध्ये आलेली लोक नेमकी जातात कुठे? ह्या प्रश्नाबाबतीत आम्ही आज चर्चा करणार आहोत. आणि ते समजा पल्ल्याड गेलेली असतील, स्पिरिट वर्ल्डमध्ये गेलेली असतील किंवा ॲस्ट्रल प्लेनमध्ये गेलेली असतील, तर त्यांना परत आपल्याशी बोलता येतं का? याचं उत्तर कदाचित ऑटो रायटिंग या विषयामध्ये आहे.
आजचे माझे गेस्ट डॉक्टर मनीष पांडे यांच्याबरोबर आपण ऑटो रायटिंगविषयी भरपूर चर्चा करणार आहोत. डॉक्टर मनीष पांडे, वेलकम टू इनोटॉक्स. थँक्यू व्हेरी मच. अवतार मेहर बाबा की जय. मी म्हणलं ना इंट्रोडक्शनमध्ये की कोविडच्या वेळेला अनेक लोक दगावली होती आणि अक्षरशः आकस्मिक म्हणजे अचानक दगावली होती. किंवा असं खूप वेळा आपण ऐकतो की भरपूर ॲक्सिडेंट्समध्ये सुद्धा जी लोकं जायला नाही पाहिजेत, जी लोकं ज्यांच्याकडे भरपूर आयुष्य उरलेलं असतं, ती लोकं पण अचानक जातात. आणि मग यावेळेला मन खरं वळतं ना ते प्रार्थनेकडे वळतं. पहिला प्रश्न मला असा तुम्हाला विचारायचा आहे की मनापासून केलेल्या प्रार्थनेमध्ये ताकद खरंच असते का? मनापासून प्रार्थना केल्यामुळं खरंच खूप ताकद आहे. तुम्ही जर का बघितलं तर मनुष्य जेव्हा जन्माला येतो त्याला या धर्तीवर काहीच माहीत नसतं की पुढं काय घडणार आहे किंवा त्याचा जन्म कशासाठी झालेला आहे किंवा त्याला पुढं काय करायचं आहे. आपण जे म्हणतो लहान बाळ आहे आणि त्याला फक्त एवढंच माहीत असतं की बाबा मी जन्माला आलेलो आहे आणि हे माझे आई वडील आहेत. जसं जसं त्याचं वय पुढं जातं त्याला अशी एक जाणीव होती की मी मनुष्य योनीत आलेलो आहे. बरोबर आहे? बरोबर आहे. आणि तिकडनं जे त्याला करायचं आहे किंवा काय तुमचे संस्कार म्हणा किंवा आजूबाजूचे लोक म्हणा तो त्यांना बघून मोठा होत राहतो. मग तो शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, पुढचं एज्युकेशन घेतो आणि एक 25-30 वर्ष झाल्यानंतर त्याला असा प्रश्न पडतो की माझा जन्म का झाला आहे, मला काय करायचं आहे. त्या 20 ते 30 वर्षाच्या त्याच्या पूर्ण जर्नीमध्ये त्याला देवाबद्दल कळतं, त्याला संस्कार दिले जातात, त्याला प्रार्थना शिकवली जाते. तर हा जो सगळा विषय आहे तो खूप मोठा आहे. म्हणजे मी एका छोट्याशा ह्याच्यात सांगायचं गेलं तर ती पूर्ण त्यांचा जो लाईफ आहे त्याला समजण्यात पूर्ण आयुष्य माणसाचं निघून जातं. जसं तुम्ही म्हटलात की प्रार्थनात ताकद असती का, मी म्हटलं हो खूप ताकद असती. पण कुठल्या पद्धतीने जेव्हा तुम्ही साधना किंवा प्रार्थना करतात तेव्हा तुम्ही परमात्माच्या जवळ जायचा प्रयत्न करतात. परमात्मा नेहमी म्हणतो मला समजू नका, मला समजायचा प्रयत्न करू नका, फक्त आणि फक्त माझ्याशी प्रेम करा. पण या आधुनिक जगामध्ये जिथे आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीबद्दल बोलतो, नवीन नवीन करिअर्सबद्दल बोलतो आणि प्रत्येक गोष्ट व्हॅलिडेशननी प्रूव्ह करण्याच्या मागे असतो, त्या ठिकाणी परमात्मा हा प्रूव्ह करता येत नाही सायंटिफिक मॉडेलमध्ये. तर मग मला असा प्रश्न येतो की या आधुनिक जगामध्ये गुरुभक्ती किंवा देवाची भक्ती याला खरंच महत्त्व आहे का? तुम्ही मला जर का हा प्रश्न विचारला तर मला या पद्धतीने सांगू द्या. माणसाचा जन्म होतो आणि मृत्यू होतो, बरोबर आहे? तुम्ही या गोष्टीला थांबवू शकता सायन्स अँड टेक्नॉलॉजीने? नाही. तर आपण हे म्हणू शकत नाही की देव नाही आहे किंवा आपण प्रार्थना किंवा कुठली गोष्ट करायला नाही पाहिजे, हे तुम्ही म्हणू शकत नाही. त्याचं कारण असं आहे की सायन्स अँड टेक्नॉलॉजी एक लिमिटपर्यंतच तुम्ही घेऊन जाऊ शकता. त्याच्या पुढं जे आहे ज्याला आपण म्हणतो स्पिरिच्युअल जर्नी किंवा तुमचं जो आयुष्य आहे त्याच्यात तुम्हाला काही गोष्टी करायच्या आहेत किंवा तुम्ही देवाचं नाव स्मरण करता किंवा जे काही गोष्टी असेल तुम्ही त्या गोष्टीला सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी कम्पेअर करू शकत नाही. दीज आर टू डिफरंट थिंग्स. म्हणजे दोन वेगळी गोष्ट आहे, सिम्पल. आणि मला असं वाटतं सायन्स अँड टेक्नॉलॉजी हॅज त्यांचं एक काय म्हणतात एक महत्त्व आहे माणसाच्या आयुष्यात, पण एक लिमिटपर्यंत. जिकडं प्रार्थना जी गोष्ट करू शकते, तुमच्यासाठी काम करू शकते, तिकडं सायन्स अँड टेक्नॉलॉजी करत नाही. जसं उदाहरण असतं, एक माणूस आजारी आहे, तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेला आहे, तुम्हाला डॉक्टरसुद्धा सांगेल की आम्ही आमचं काम केलेलं आहे, आता तुम्ही प्रार्थना करा. का हे बोललं जातं? डॉक्टर तर सायंटिफिक आहे, शेवटी त्यांनी त्याचं काम करायला पाहिजे आणि ते तो करतोच. त्यांनी काम केल्यानंतर तो तुम्हाला काय सांगतो, मी माझं काम केलेलं आहे, सगळं देवाच्या हातात आहे. शेवटी त्यांनी त्याचं काम करायला पाहिजे आणि ते तो करतोच. त्यांनी काम केल्यानंतर तो तुम्हाला काय सांगतो, मी माझं काम केलेलं आहे, सगळं देवाच्या हातात आहे. शेवटी त्यांनी त्याचं काम केल्यानंतर तो तुम्हाला काय सांगतो, मी माझं काम केलेलं आहे, सगळं देवाच्या हातात आहे.
त्याने असं म्हणायला पाहिजे ना, नाही मी ऑपरेशन केलेलं आहे आणि हे सक्सेसफुल आहे, ह्याला काही होणार नाही. असं बोलतो का तो? नाही. शेवटी तोही देवावर निर्भर आहे. तर एक समजून घ्या, सायन्स एक लिमिटपर्यंत जाऊ शकतो, पण त्याच्या पुढं जे काय आहे ते आध्यात्मिक. देवाबद्दल तुम्ही बोललात ना, तर असे अनेक इनोटॉक्सच्या माध्यमामुळे अनेक छान छान गेस्ट्स आम्हाला भेटत आहेत आणि छान छान लोकही भेटत आहेत. म्हणजे ते नॉट नेसेसरीली गेस्ट्स असतील. पण एका खूप मोठ्या डॉक्टरनी आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा ते सर्जरी करतात, तर सर्जरी करताना ते काही मास्टर्सना बोलवतात आणि ते मास्टर्स त्यांना सर्जरी करताना सांगतात की किती सर्जरी केली पाहिजे किंवा किती सर्जरी नाही केली पाहिजे. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते कदाचित बरोबर आहे की जिथे सायन्स अँड टेक्नॉलॉजीचं काम संपतं तिथे कदाचित भक्तियोग चालू होतो किंवा आध्यात्मिक जर्नी चालू होते. आणि कदाचित श्रीकृष्णाने सुद्धा भगवद्गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे की 3 प्रकारचे योग आहेत ना, कर्मयोग आपण म्हणतो, ज्ञानयोग म्हणतो आणि भक्तियोग म्हणतो. आणि भक्तियोग हा म्हणजे परमेश्वरावरती प्रेम, हेच त्याचं खरं मूळ आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही पण भक्तियोगातले असावेत, मला माहीत नाही. पण मला असा प्रश्न पडतोय डॉक्टर पांडे की तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला देव आहे याची जाणीव पहिल्यांदी कधी झाली? मी 11 वर्षाचा होतो. मला एक लहान मूल असतो, तो एक देवाची मूर्ती बघतो, त्याला वाटतं हे देव आहे. आपल्याला घरच्यां सांगतात की बाबा हे देव आहे, ह्याला नमस्कार कर किंवा साष्टांग नमस्कार घाल. बरोबर आहे. तो मुलगा किंवा मुलगी ते ऐकतात, ती गोष्ट करतात. पण जेव्हा त्यांना स्वतःला अनुभव येतो काही गोष्टींचा, उदाहरण घ्या, तुम्ही कुठल्याही गोष्टीच्या अडचणीत आहात, तुम्ही देवाचं नाव स्मरण केलं, फक्त त्यांचं नाव घेतलं. आता तुम्ही माझंच उदाहरण घ्या. मी म्हटलं मी जर का काही त्रासात असलो किंवा मी कुठल्याही प्रॉब्लेममध्ये अडकलो, तर मी म्हणतो अवतार मेहर बाबा की जय किंवा मेहर बाबा मला मार्ग दाखवा. मनातल्या मनात या गोष्टीचं मी स्मरण करतो. आणि मी सांगणार नाही तुम्हाला 100%, बट त्याच्याही पेक्षा जास्त बाबांनी सगळ्याच गोष्टीत मला मार्ग दाखवलेला आहे. तर जेव्हा तुम्ही कुठेतरी अडकता आणि तुम्हाला मार्ग दाखवला जातो, तेव्हा तुम्हाला कळतं की हा देव आहे. तर ह्याचा माझ्यासाठी म्हणजे जो पहिला माझा अनुभव होता तो 11 वर्षाच्या वयात मी अनुभवलेला आहे. काय झालं तेव्हा? मी मार्ग चुकलो. मी देवळाकडे जात होतो. माझा जन्म आहे नाशिकचा. मी त्र्यंबकेश्वरला माझी आई मला घेऊन गेली. तेव्हा ते सीटांवर तुम्ही बसून जायची जीप असायची, ओपन जीप. तर आम्ही त्याच्यात बसलो. आई म्हटलं चल दर्शनाला जाऊ. आई बोलली मला. मी मार्ग चुकलो. तर मी देवाला म्हटलं तू खराच असेल तर मला बरोबर माझ्या आईकडे पोचव. आणि मी एक ठिकाणी बसलो. मी फिरलो गोल आणि बसलो. समोर बघतोय, डोळे मिटलं, देवाचं नाव घेतलं, समोर बघितलं तर माझी आई उभी होती. तर मी म्हटलं देव खरंच तू आहे. असं तो माझा म्हणजे देवाची ओळख तिथे खरी पहिल्यांदी पटली. पण मग आध्यात्मिक ह्याच्यामध्ये, आध्यात्मिक जर्नीमध्ये तुम्ही मेहर बाबा, अवतार मेहर बाबा की जय असं म्हणून सुद्धा हा एपिसोडची सुरुवात केली. मेहर बाबांची तुमची ओळख कधी झाली आणि अवतार मेहर बाबा म्हणजे कोण? 2007 मध्ये माझा मित्र आहे आर्किटेक्ट. तो मला एक दुकानात घेऊन गेला. ज्वेलरी शॉप होती. तर मी लांबनं मेहर बाबांचा फोटो बघितला आणि मला 1 सेकंडसाठी मी खूप असं कनेक्ट झालो बाबांना. आणि मी त्यांना विचारलं हे कोण आहेत? तर त्या दुकानाच्या मालकाने म्हटलं तुम्ही ओळखत नाही, हे मेहर बाबा आहेत. मी म्हटलं अच्छा. म्हटलं तो मला बोलला सगळे पारशी लोक आमच्याकडे येतात आणि मेहर बाबांची अंगठी किंवा गळ्यातलं लॉकेट असं बनवतात आणि पारशी लोक बाबांना खूप मानतात. ती माझी पहिली भेट मी सांगू शकतो. आणि लिटरली मला असं वाटलं की मी बाबांशी एकदम हृदयापासून कनेक्ट झालेलो आहे 10 मिनिटासाठी. आणि तो विषय तिकडं संपला.
2011 मध्ये जेव्हा माझे वडील गेले, मी रोज रात्री रडायचो की मला तुमच्याकडे यायचंय. तर घरचे पण घाबरले की काय होतं याला. मी एक दिवस त्यांना रडून म्हटलं मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. ते माझ्या स्वप्नात आले आणि म्हटले बाळा तुला यायची गरज नाही, मी तुझ्याकडे येतोय. तर मला काही ते कळालं नाही किंवा झेपलं नाही. परत एका आठवड्यानंतर त्यांनी येऊन मला सांगितलं की ते कुठं आहेत. त्यांनी इतकं सुंदर उल्लेख केलाय, मी तुम्हाला सांगतो. ते म्हटले की मनीष तू ग्राउंड फ्लोअरला राहतो आणि मी फर्स्ट फ्लोअरला राहतो, एवढंच तुझ्या फरक आहे. बस इतकाच फरक आहे. केवढं टचिंग आहे बघा हे इतकाच फरक आहे. मी त्यांना म्हटलं हो बाबा असं आहे. हो. ते म्हटले मी वर राहतो आणि मी वरनं रोज बघतो तुझ्याकडे, तू रडतोय, तू म्हणतोय तुला माझ्याकडे यायचंय, तू नको येऊस, मी तुझ्याकडे येणार. मी बोललो हे कसं. ते म्हटले तुला एका आठवड्यात कळेल की तू माझ्याशी बोलू शकतो. मला आत्ताही चांगलं आठवतं, तो दिवस गुरुवार होता. आजही गुरुवारच आहे, आपण शूट करतो तेव्हा. तो दिवस गुरुवार होता आणि मला 11-11:30च्या सुमारास एक मीटिंगला जायचं होतं, म्हणजे माझ्या क्लायंटला भेटायचं होतं. तर मला अजूनही तिचं नाव आठवतं, रश्मी. मी तिच्या घरी गेलो. मी तिला माझं पूर्ण हा स्वप्न सांगितलं. तर मी जेव्हा बघितलं तिच्या भिंतीवर ही मेहर बाबांचा फोटो होता आणि मला ते असं झालं की ती म्हटली हो आम्ही मेहर बाबांची भक्ती करतो. तर मी तिला बोललो मला तुमच्याशी एक विषय बोलायचा आहे, मला माझं स्वप्न तुम्हाला सांगायचं. ती म्हटली हा बोला ना सर. तर मी तिला सगळं सांगितलं की असं 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 आहे. तिने 10 मिनटं ऐकल्यानंतर 11व्या मिनटं ती मला म्हटली सर तुम्ही माझ्या बरोबर चला, आपल्याला बाजूच्या बिल्डिंगमध्ये जायचं. मी तिच्याबरोबर गेलो. ती मला नान आंटीकडे घेऊन गेली. त्यांचं पूर्ण नाव होतं नान उमरीगर. तर सगळे तिला नान आंटी म्हणायचे. तर आम्ही गेलो. तर ती म्हटली की जे स्वप्न तू मला सांगितलं ते तू सगळं आंटींना सांग. मला आत्ताही आठवतं दुपारची 11:30-12ची वेळ असेल. मी तिला हे सगळं सांगितलं. माझा शेवटचा शब्द जो होता तो असा होता की मला माझ्या पप्पांशी बोलायचं. ती म्हटली मला वर विचारायला लागेल. मी म्हटलं वर कुठं. ती म्हटली स्पिरिट वर्ल्डमध्ये. तर माझा पुढचा प्रश्न होता की कोणाला विचारणार, देवाला. ती म्हटली नाही माझ्या मुलाला, त्याचं नाव काल आहे. मी म्हटलं ठीक आहे. मग तिने मला तिसऱ्या दिवशी बोलवलं आणि तिने मला सांगितलं मनीष तुला परवानगी भेटलेली आहे मेहर बाबांशी वर कनेक्ट करायची आणि तू एक मीडियन आहे जे धरतीवरनं स्पिरिट वर्ल्डमध्ये कनेक्ट करू शकतो. तर मी म्हटलं हे काय असतं. तर ती म्हटली मी तुला पूर्ण प्रोसेस समजवेल, पण तू नक्कीच तुझ्या वडिलांशी बोलू शकतो. हे ऐकल्यानंतर मी ढसाढसा रडायला लागलो. ती म्हटली मनीष तुझ्यासाठी एक मेसेज आलेला आहे. मला आत्ताही चांगलं आठवतं. ती म्हटली की तुझे वडीलही तुला शोधत होते तुझ्याशी बोलायला, तेही मार्ग शोधत होते की ते कसं तुझ्याशी बोलतील आणि तेच तुला माझ्याकडे घेऊन आलेत. तिने फार एक इंटरेस्टिंग गोष्ट मला सांगितली. ती म्हटली तुझे वडील वर गेल्यानंतर त्यांनी भरपूर लोकांशी मैत्री केली वर. अरे मी म्हटलं असंही असतं. ती म्हटली हो, ते प्रचंड फ्रेंडली होते ना. म्हटलं हो. तर तिने भरपूर सोल्सशी वर त्यांनी जाऊन मैत्री केली. मग तिने मला काही पास्टच्या गोष्टी सांगितल्यात ज्याच्यावरनं मला कळालं हो हे माझे वडीलच आहेत.
तिने मला सगळी पद्धत समजवली, काय कसं बोलायचं आहे. त्याच्यात एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी होती की हँड फॉर्मेशन, तुमचा हात तयार व्हायला पाहिजे बोलायला. तर मी विचार केला, हात तयार होणे. तर ती म्हटली की इट इज ते ऑटोमॅटिक रायटिंग आहे. तर त्या ऑटोमॅटिक रायटिंगसाठी तुमचा हात तयार झाल्यानंतर तुम्ही त्याच्या माध्यमातनं म्हणजे लिहून त्यांच्याशी बोलू शकतात. तो माझा पहिला वेळ होता की मला हे कळालं की ऑटोमॅटिक रायटिंग कसं हे काम करतं. मग मी माझ्या वडिलांशी प्रोसेस चालू केली. मला आत्ताही आठवतं, तिसऱ्या दिवशी माझा हात तयार झालेला. ओके. मी नान आंटीला फोन केला की असं असं झालेलं आहे. ती म्हटली, मनीष तू खरंच खूप नशीबवान आहे, कारण माझ्यासाठी ही गोष्ट व्हायला मला 6 आठवडे गेले. तुला 3 दिवसातच ही गोष्ट घडलेली आहे तुझ्याबरोबर. मला एक खूप चांगला ह्याच्यातला एक अनुभव सांगायचा आहे. ज्या दिवशी मी त्यांच्याशी बोलायला लागलो, मेहर बाबांची नाही, माझ्या तुमच्या वडिलांची. दसऱ्याचा दिवस होता. वर्ष होतं 2012. त्यांनी मला सांगितलं, हॅपी बर्थडे टू यू. मला असा प्रश्न पडला, दसऱ्याला वर हॅपी बर्थडे विश करतात का? तर मी म्हटलं, हॅपी बर्थडे म्हणतात आहे, कोणाचा वाढदिवस आहे? असा प्रश्न माझ्या मनात. मी म्हटलं माझा तर नाही आहे, किंवा दसऱ्याला हॅपी बर्थडे म्हणतात. तर माझ्या आईनी मला सांगितलं, त्यांचा जो मित्र आहे अभय म्हणून, त्याच्या मुलाचा वाढदिवस आहे आज. तर तिला जेव्हा मी हे संभाषण सगळं सांगितलं, ती म्हटली बहुतेक ते तुला सांगतात आहे की त्याला वाढदिवसाची त्याला विश कर. तर मी म्हटलं अजून काय बोलले? आईंनी मला विचारलं. मी म्हटलं अजून काही बोलले नाही, ते मला म्हटले एवढंच म्हटले, 2 शब्द लिहून आले आणि ते गेले. तर ती म्हटली गेले? मी म्हटलं आले पण आणि गेले पण. ती म्हटली कसं? म्हटलं मला नाही कळालं, फक्त मला तेवढंच कळालं की ते आलेत, त्यांनी माझा हात धरला, त्यांनी काही गोष्टी लिहिल्या आणि ते परत गेले. मी तिला म्हटलं आई परत उद्या सकाळी 3 वाजता उठून मी हे प्रयोग करतो. खूप सारे प्रश्न आले डॉक्टर. एक म्हणजे ऑटो रायटिंग म्हणजे काय, किंवा मेहर बाबा, जेव्हा तुमची पहिली ओळख तुम्ही मेहर बाबांची सांगितली की तुम्ही नानांटींकडे घेऊन गेले आणि ते रश्मी जे तुमचे मेंटर होते त्यांच्याकडे तुम्ही मेहर बाबांचा फोटो बघितला, मग मेहर बाबांनी तुम्हाला ही परमिशन दिली का ऑटो रायटिंग करण्याची? आणि ऑटो रायटिंग म्हणजे काय, आणि स्पिरिट वर्ल्ड म्हणजे काय? खूप सारे प्रश्न येत आहेत. मी तुम्हाला एक एक करून सांगतो. हो, मेहर बाबांनी मला परमिशन दिली की मनीष तू ऑटो रायटिंग करू शकतो. पण मला तुम्हालाही आणि आपल्या ऑडियन्सलाही सांगू द्या, मेहर बाबा कधीच ऑटो रायटिंगच्या फेवरमध्ये नव्हते. ते म्हणायचे की कुठल्याही व्यक्तीने ऑटो रायटिंग करायला नाही पाहिजे. तर मलाही हा प्रश्न पडला की बाबा तर एक वेळा सांगतात की ऑटो रायटिंग नाही करायला पाहिजे, आणि मी ऑटो रायटिंग करतोय तर माझ्याशी बोलतात आहे. हा खूप मोठा प्रश्न होता माझ्यासाठी. मग मी माझ्या वडिलांना आणि बाबांना विचारलं, तर ते म्हटले की नाही, काही लोकांना आम्ही पृथ्वीवरती सिलेक्ट केलेलं आहे ऑटो रायटिंग करण्यासाठी. मग मला कळालं की माझी लाईफची जर्नी काय आहे आणि मला का सिलेक्ट केलं गेलं. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो महत्त्वाची, फक्त 9 ऑटो रायटर्स आहेत आता या जगात. काहींना मी ओळखतो, काहींना मी ओळखत नाही. बाबांचं असं आहे की ही शक्ती म्हणावं आपण, तुम्हाला दिलं गेलं आहे, कारण की तुमच्याकडनं काही गोष्टी करून घ्यायच्या आहेत त्यांना. आता नेमकं ऑटो रायटिंग म्हणजे लोकांना
हे कळतच नाही की काय आहे. सिंपल शब्दात सांगतो तुम्हाला, तुम्ही तुमच्या घरी बसून स्पिरिट वर्ल्डशी कनेक्ट करू शकतात. तुम्ही मेहर बाबांशी किंवा तुमच्या आईवडिलांशी जे आत्ता या पृथ्वीवर नाही आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलू शकतात. खुर्शीद भावनगरी ज्या होत्या, ज्यांनी नानुमरीकरांना मला वाटतं ऑटो रायटिंग इव्हेंच्युअली सगळं शिकवलं आणि त्या दोघीही आता हयात नाही आहेत. तर खुर्शीद भावनगरी ह्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं, द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्ड. आणि द लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्डमध्ये त्यांनी सांगितलं होतं की इथून तुम्ही त्या दुनियेमध्ये गेलात की तिथे 7 लेवल्स आहेत, 7 लेवल्स ऑफ द स्पिरिट वर्ल्ड, आणि प्रत्येक लेवलवर वेगवेगळे स्पिरिट्स तिथे घर करून आहेत. बिफोर मे बी रिइन्कार्नेशन किंवा काय, असं खरं आहे? हे खरं आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणलात की तुमच्या वडिलांनी तुम्हाला सांगितलं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कनेक्ट केलं त्या मीडियम थ्रू, नान आंटीन थ्रू, तर त्यांनी तुम्हाला सांगितलं की तुझ्या आणि माझ्यामधला फरक इतकाच आहे की मी वरच्या फ्लोअरवर आहे आणि तू खालच्या फ्लोअरवर आहे. म्हणजे ते स्पिरिट वर्ल्डमध्ये होते. तर ह्या 7 लेवल्स काय असतात? जे मला माझ्या वडिलांनी सांगितलेलं आहे, मी पहिल्यांदा हे सांगतो की माझे वडील कुठल्या लेवलवर आहेत. ते 6व्या लेवलवर आहेत, 6th लेवल. हे त्यांनी उलगडा केला? त्यांनी मला ही गोष्ट सांगितली. बिकॉज मला खूप हे क्युरिओसिटी झाली की पप्पा तुम्ही कुठं राहता, तुम्ही काय करता. तर ते म्हटले मी 6th लेवलला आहे. ठीक आहे. तर मी त्यांना विचारलं की 1 to 7 मध्ये बायफर्गेशन आहे का काय, म्हणजे हेल आणि हेवन असं आहे का. आपण ज्याला काय म्हणतो की बाबा हा माणूस स्वर्गात गेला आणि हा माणूस नरकात गेला, बरोबर आहे. ते म्हटले हो तसं आहे. पहिला ते 4था लेवल हा नरक आहे आणि 5वा 6वा 7वा हा स्वर्ग आहे. आता ते मला म्हटले त्याच्या आत पण 10 लेवल्स आहेत. म्हणजे 5व्या लेवलपासनं तुम्हाला 6व्या लेवलला जायला पण 10 लेवल आहेत. तुम्हाला ते 5व्या लेवलचे 1, 2, 3 क्रॉस करून मग 6व्या लेवलवर जायचं. तर मला असा प्रश्न पडला, 7 लेवल आहेत, 7व्या लेवलवर काय आहे. ते म्हटले मोक्ष. तर जे काही ते पुस्तकमध्ये लिहिलेलं आहे आणि जे मी माझ्या वडिलांबरोबर संभाषण केलं, ते मला एकदम दोघंही गोष्ट टॅलिड वाटले. हो असं आहे. तर ते म्हटले कर्माच्या हिशोबाने तुम्हाला तुमचं लेवल दिलं जातं की तुम्ही कुठं जाणार आहे, 1ल्या ते 7व्या लेवल. तर मी त्यांना म्हटलं काय करायला लागतं, म्हणजे जर का मला स्वर्गात यायचं असेल किंवा काय तर काय करायचं, आणि नरकात जायचं असेल तर सगळ्यांनाच माहिती आहे काय करायचं. ते म्हटले तुम्हाला जर का स्वर्गात यायचं असेल तर तुमचे कार्य हे चांगले असायला पाहिजे. पृथ्वीवर असताना जे कर्म करतो ते चांगले असले पाहिजेत असं. आणि बाबांचं जे बोलणं आहे ना ते खूप सिंपल आहे. मनुष्य जर का खरंच ती गोष्ट फॉलो केली किंवा बाबांचं ऐकलं, त्यांनी वाचलं बाबांबद्दल, ओके, तर त्याच्यातनं खूप काही गोष्टींचा त्यांच्या आयुष्यात उलगडा होऊ शकतो. जसं की सिंपल आहे. ते म्हटले लोकांची मदत करायची. तुम्ही 4 तास बसून देवळात प्रार्थना करता, गरज नाहीये. तुम्ही 10 मिनिटात पण नाम स्मरण करू शकतात आणि त्याच्यानंतर जाऊन लोकांची मदत केली, चांगलं कामं केले, तर स्पिरिच्युअल पाथवरती त्याचं खूप महत्त्व आहे. मेहर बाबांच्या समाधीला ना एकदा दोनदा जाण्याचा योग आला होता, कारण की तिथे कामाचं ठिकाण पण माझं तिथून मेहराबादवरनं जवळच आहे. आणि मेहराबादला गेलं आणि मेहर बाबांच्या समाधीच्या पाशी गेलं की पहिल्यांदी काय जाणीव होते माहिती आहे? ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ सायलेन्स. म्हणजे इतकी शांतता की कदाचित तुमच्या मनाचा जो आवाज असतो तो त्या शांततेपेक्षा जोरात असतो. आणि मेहर बाबांची समाधी बघितली की त्या समाधीच्या वरती त्यांनी लिहिलं होतं डोंट वरी बी हॅपी. तर मेहर बाबांच्या समाधीला ह्या ज्या 3 गोष्टी आहेत ना, की तिथे खूप सारा सायलेन्स आहे, तिथे समाधीवरती खूप फूल वगैरे असं नसतं किंवा तिथे बाबांची मूर्ती नाही आहे, फक्त फोटो आहे खूप सुंदरसा, आणि बाहेर आल्यावरती तिथे चॉकलेट देतात किंवा स्वीट्स देतात. ह्याचं काय गूढ आहे? इतकं वेगळं का? मी ना बाबांबद्दल काही गोष्ट सांगतो तुम्हाला. बाबांचा जन्म हा पुण्यातला जन्म आहे.
बाबांचे वडीलचं नाव होतं शेरियार आणि आईचं नाव होतं शिरीनमाई. तर बाबांचे वडील जे होते ते इराणवरनं पायी निघाले देवाच्या शोधात. एक ठिकाणी ते चक्कर येऊन पडले आणि ज्या रात्री ते झोपले त्या रात्रीत देव येऊन त्यांच्या स्वप्नात सांगितलं की मी तुझ्या घरात येतोय आणि जन्म घेतोय. ते देवाच्या शोधात निघालेले. तर मेहर बाबांचं नाव होतं मेहरवान इराणी. बाबांचा जन्म हा ससून हॉस्पिटलमधला आहे. 25 फेब्रुवारी 1894. बाबा आपल्यासारखंच जन्माला आले, गॉड इन ह्युमन फॉर्म, जसं तुम्ही आणि मी आहात. बाबांनी सेंट विन्सेंट्स स्कूलमध्ये ॲडमिशन घेतली, म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना स्कूल शाळेत टाकलं आणि बाबांचं शिक्षण डेक्कन कॉलेजमधनं झालेलं आहे. एक दिवशी बाबा मस्त सायकलवरती कॅम्प, MG रोड आणि बाबाजानचा जो दर्गा आहे तिकडनं जात होते. आता ज्याला आपण शिवाजी मार्केट म्हणतो. तर बाबाजांनी एक दगड उचलला आणि बरोबर मेहर बाबांच्या फोरहेडवरती फेकून मारला. त्याच्यानंतर बाबा घरी गेले, स्वतःला कोंडून घेतलं आणि आतमध्ये बसले. तर आई घाबरली, मुलाला काय झालंय. त्यांनी कोणाला काहीही सांगितलं नाही. तेव्हा त्यांना पहिल्यांदा साक्षात्कार झाला की मी देव आहे. आता जेव्हा तुम्ही समाधीला जाता, तुम्ही म्हटलात की काही नाहीये तिकडे, फक्त बाबांचा फोटो आहे. तुम्ही अजून एक गोष्ट ऑब्झर्व नाही केली. जेव्हा तुम्ही समाधीच्या बाहेर येतात तिकडं समोर बरोबर 90 डिग्रीजला एक बोर्ड लावलेला आहे, एव्हरीथिंग दॅट इज गिवन अँड टेकन इज इन सायलन्स. तुम्ही जे आता शांतता मला म्हटलात ना, तर बाबा म्हणतात की कुठलीही गोष्ट किंवा कार्य करायचं असेल किंवा काय, तर बँड बाजाची गरज नाही आहे. मला ज्याला जे द्यायचंय ते मी सायलेंटली देतो आणि जे घ्यायचंय तेही घेतो. आपण जे म्हणतो समाधी, बाबांची समाधी, तुम्ही बघितलं असेल खूप लोक येतात आणि आपलं डोकं टेकवतात समाधीवरती. काही लोक समाधीच्या जेव्हा बाहेर येतात तेव्हा काही लोक म्हणतात मला डोकं जड वाटतंय. काही लोक जेव्हा समाधीच्या बाहेर थांबलेले असतात त्यांना असं वाटतं अक्षरशः बाबांनी त्यांची गचंडी ओढली आणि आतमध्ये घेतलंय त्यांना. तर समजून घ्या, आपल्या सगळ्यांची एक जर्नी आहे. जे द्यायचं आणि घ्यायचं आहे ते बाबा त्यांच्याबरोबर त्यांचं इंडिव्हिज्युअल कॅल्क्युलेशन असतं. मेहर बाबांच्या समाधीमधले जे तुम्ही एक्सपिरियन्सेस आता सांगितले ना, दुसऱ्या पॉडकास्टवरती मी ऐकलं होतं की एक जोडपं असंच मेहर बाबांच्या समाधीपाशी गेलं आणि त्या दोघांनी एकाच वेळेला मेहर बाबांच्या समाधीवर डोकं टेकलं आणि डोकं टेकल्यावर जेव्हा त्यांनी वर उठून बघितलं तिथे मेहर बाबांचा खूप मोठा फोटो आहे. तर त्या फोटोमध्ये मेहर बाबांच्या डोळ्यातनं पांढरे अश्रू येत होते. असं ते पहिल्यांदा त्या मला वाटतं बायकोला दिसलं. तर ती म्हणाली की मी जरा बाहेर जाते, म्हणून ती बाहेर गेली आणि ते नवऱ्यालाही तेच दिसलं. ते बाहेर गेल्यावर ते दोघांनी एकमेकांशी चर्चा केली की तुला दिसलं का काही. ते म्हणली हो मलाही तेच दिसलं. आणि मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय कदाचित हिलिंग असेल किंवा काय झालं असेल ते झालं असेल, त्याचा उलगडा झाला नाही खरं तिथे. पण त्याच्याने एक नक्की कळलं की मेहर बाबांच्या समाधीपाशी हिलिंग कदाचित खूप जास्ती होत असेल. म्हणजे ती समाधी जागृत आहे. तिथे जरी बाबा नसतील तरी तिथे ते बाबा आहेत अशी जाणीव आहे खरं. असे काही एक्सपिरियन्सेस आहेत का की मेहर बाबांनी मिरॅकल्स घडवलेले आहेत त्या समाधीमध्ये जे तुमच्या ध्यानात आले? जेवढं माझं संभाषण आहे बाबांशी, मी सांगू शकतो संभाषण, कारण की मी त्यांच्याशी बोलतो. ते मला म्हटले की मनीष मी कधीच मिरॅकल करत नाही, पण ते मिरॅकल करतात, हे समजून घ्या. जसं तुम्ही आता ह्यांचा अनुभव सांगितला, असे भरपूर काही स्टोरीज माझ्याकडे माझ्या पण क्लायंटचे आहेत ज्यांना मी त्यांना दर्शनाला तिकडं पाठवलेलं आहे. मलाच आपल्या दर्शकांना सांगू द्या की अशी एक जागा आहे जे काही लोकांना माहीतच नाही आहे की मेहर बाबा आहेत आणि त्यांची समाधी आहे.
ही जागा जी आहे ती अहिल्यानगर, पहिले हे अहमदनगर होतं, आता नाव बदललेलं आहे अहिल्यानगर. आरणगाव तिकडं मेहरबाबांची समाधी आहे. मला आपल्या जे कोणी हे पॉडकास्ट बघत आहे, मला सांगायचं आहे की तुम्ही मेहरबाबांबद्दल गूगल करून बघा. पहिले कोण आहेत बाबा, वाचा त्यांच्याबरोबर, आणि तुम्ही सगळेही आयुष्यात एकदा तरी समाधीला नक्कीच जाऊन या. एक वेगळा अनुभव आहे. जसं तुम्ही म्हटलात, मी खूप लोकांचं, माझ्या क्लायंट्सचं किंवा ज्या लोकांना मी तिकडं पाठवलेलं आहे, ते खूप प्रॉब्लेम्स किंवा आजार किंवा काही गोष्टी घेऊन गेलेले आहेत. त्यांनी डोकं समाधीवर ठेवलेलं आहे आणि बाबांनी त्यांना त्याच्यातनं बाहेर काढलेलं आहे. हे मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं आहे गेले 15 वर्ष. आठवते एखादी केस अशी? माझे क्लायंट होते, ते आयुर्वेदिक डॉक्टर, सगळ्या डॉक्टरांकडे गेले. त्यांना फ्रोझन शोल्डरचा त्रास होता. ते मला बोलले की मी खूप दवाखान्यात गेलेलो आहे, खूप काही गोष्टी केली. मी त्यांच्यासाठी एक ऑटो सेशनही केला. बाबांनी फक्त एकच निरोप दिला, मला येऊन भेटून जा. ते एकदम शॉकमध्ये गेले. भेटून जा? मी त्यांना समजवलं. बाबा म्हटलेत समाधीवर येऊन डोकं टेकून जा. तो मनुष्य, मी तुम्हाला सांगतो, इतक्या त्रासात होता, पण तो लगेच दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी काढली, बहुतेक ड्रायव्हरला घेतलं त्याच्या, आणि तो समाधीला गेलं. जसंच त्यांनी तिकडे डोकं ठेवलं आणि ते परत आले, ते म्हटले मला नाही माहीत काय झालंय, पण मला असं वाटतंय की मी रोज बरा होत चाललोय. 1 महिन्यानंतर ते माझ्याकडे आले आणि ते म्हटले मला असा कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. मला तोस्तोवर माहीत नव्हतं की बाबा चमत्कार करतात, कारण की माझ्या संभाषणातनं किंवा माझ्या वाचनातनं असं आलेलं बाबा चमत्कार करत नाही. मेहर बाबा ज्या वेळेला हयात होते, जिवंत होते, बॉडीमध्ये होते, त्यावेळेला त्याच्या आसपास कदाचित साईबाबासुद्धा जिवंत होते काही काळ बहुतेक. आणि अशी पण एक काहीतरी कथा आहे ना की साईबाबांनी मेहरबाबांमध्ये काही पॉवर्स ट्रान्सफर केल्या होत्या. आणि मेहरबाबा हे जे परफेक्ट मास्टर्स म्हणतात, 5 परफेक्ट मास्टर्स जे होते, त्यांच्यापैकी सुद्धा एक मेहरबाबा होते. त्याच्याबद्दल तुम्ही सांगू शकता का काही? नाही, मी तुम्हाला सांगतो, समजून घ्या. बघा, सगळ्यांना ही गोष्ट कळायला महत्त्वाचं आहे की जेव्हा देव जन्माला येतो त्याच्या अगोदर हे 5 परफेक्ट मास्टर्स पृथ्वीवर येणारच. ते 5 परफेक्ट मास्टर्स कोण आहे? मी तुम्हाला आत्ता काय सांगितलं की बाबाजांनी एक दगड फेकून बाबांना मारलं, तर त्यांना साक्षात्कार झाला की मी देव आहे, समजून घ्या. तर 5 परफेक्ट मास्टर्स म्हणजे बाबाजान, उपासनी महाराज, नारायण महाराज, साईबाबा आणि ताजुद्दीन बाबा. तर जेव्हा मेहरबाबा जन्माला आले, मेहरबाबा ह्या सगळ्या मास्टर्सला एक एक करून भेटायला गेले. तर जेव्हा मेहरबाबा शिर्डीला गेले, बाबांनी कधी त्यांना आपल्याकडे बोलवलं नाही, बाबा सगळ्या ठिकाणी गेले. मेहरबाबा जेव्हा त्यांच्याकडे गेले, त्यांनी जोरात ओरडलं, हे परवरदिगार. साईबाबांनी मेहरबाबांना बघून ओरडले, हे परवरदिगार, तुम्ही आलात. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता तुम्ही या पृथ्वीची काळजी घ्यायला आलात, आता माझं कार्य संपलेलं आहे. म्हणजे हे 2 वाक्यातनं अख्खा ब्रह्मांडचं कल्याण करायला बाबा आलेत. तर मेहरबाबा उपासनी महाराजकडे पण गेलेत. उपासनी महाराज हे साकोरीचे होते, नारायण महाराज हे केडगावचे होते, ताजुद्दीन बाबा हे नागपूरचे होते, बाबाजान हे पुण्यातले होते, म्हणजे हजरत बाबाजान, आणि ते बाई होते. आणि
साईबाबा हे शिर्डीचे होते. तर हे पण लोकांना कळणं खूप गरजेचं आहे की हे 5 परफेक्ट मास्टर्स जेव्हा आले तर हे कार्य घेऊनच आलेले की मेहर बाबा देव जन्माला येणार आहे, तर आम्हाला पहिले जायचं आहे बाबांना वेलकम करायला. बाबा आले, ते सगळ्यांना जाऊन भेटले आणि बाबांनी आपलं जे कार्य आहे ते काम जे त्यांना करायचं होतं पृथ्वीसाठी ते चालू केलं. मला तुम्हाला एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे. जेव्हाही कधी तुम्ही समाधीला गेलात तर तुम्ही बघितलं समाधीच्या बाजूला एक रेल्वे ट्रॅक जाते. हो, बघितलंय मी. मला नेहमी हा प्रश्न होता की अरे रेल्वे ट्रॅक समाधीच्या बाजूनी जाती, आरती होती, ट्रेनचा आवाज येतो. एक दिवस मी बाबांना विचारलं. तर कधी कधी मला असं वाटतं की बाबा खूप कडक पद्धतीने पण बोलतात, कधी खूप प्रेमळ भावाने बोलतात. ते मला म्हटले, मनीष तुला माहिती आहे का मी का ते ट्रेनच्या म्हणजे रेल्वे ट्रॅकच्या बाजूला माझी समाधी बांधायचं मी ठरवलं. म्हटलं नाही बाबा, का, कशासाठी? त्यांनी इतक्या सोप्या भाषेत समजवलं की मी इंजन आहे आणि तुम्ही सगळे मनुष्य जाती माझे बोगी आहेत. केवढं सुंदर आहे. तर मी पुढं चालतोय आणि मी तुम्हाला मागे घेऊन चालतोय, म्हणजे मी तुम्हाला मार्गदर्शन करतोय. मला इतकं ते पटलं ना. म्हटलं बाबा मी सर्वात पहिले समाधीला गेलो तर एक खूप मोठा लांब लचक साप मला क्रॉस झाला दिसला. म्हणजे मी बाबांना विचारलं, नंतर दर्शन घेऊन आल्यानंतर मी नेहमी बोलायचो, मी विचारलं बाबा, ते म्हटले तो मला सांगायला येत होता की मनीष येतोय दर्शनाला. तर मला असं कधी कधी वाटतं की खरंच मी एवढा भाग्यवान आहे की मी देवाशी बोलू शकतो. आणि मला त्या गोष्टीचं खूप खूप बरं वाटतं. म्हणजे मला खूप चांगलं वाटतं की देवानी मला ह्या गोष्टीसाठी सिलेक्ट केलेलं आहे. ऑटो रायटिंगबद्दल मगाशी तुम्ही बोललात आणि ऑटो रायटिंगमध्ये तुम्ही असं सांगत होतात की जेव्हा नान आंटींनी, नान उमरीकरांनी तुम्हाला ऑटो रायटिंग शिकवलं तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिल्यांदा हँड फॉर्मेशन्स होतील. म्हणजे मी असं अंडरस्टँड केलं की हाताने तुम्ही एका पेपरवरती जसं बसता तर तसे हँड फॉर्मेशन्स वेगवेगळे लेटर्स येत जातात का? नाही, मी तुम्हाला ऑटो रायटिंगमध्ये नेमकं काय होतं? हां, मी तुम्हाला एक्झॅक्टली सांगतो काय होतं. पहिला दिवस जेव्हा मी पेन हातात घेतलं तर नर्सरीमधला मुलगा गोल गोल डिझाईन्स जसे बनवतो किंवा ट्रायंगल्स बनवतो किंवा अँगल बनवतो, असं अप अँड डाऊन म्हणजे वर खाली असे डिझाईन्स येत होते. मग असे गोलाकार सर्कल येत होते. हळूहळू हळू ते डिझाईन्स अँगलमध्ये टर्न झाले, अँगल्समधनं ते शब्दात टर्न झाले. मग पहिला शब्द आला मनीष, तर एम आलं पहिले लिहून. हळूहळू एम आल्यानंतर ए आलं आणि हे जवळपास एका आठवड्यात घडलं माझ्याबरोबर. आणि मग मी ते बरोबर लिहायला लागलो. आणि तो पहिला मेसेज जेव्हा आला, म्हणजे स्पिरिट वर्ल्डमधनं जो मेसेज तुमच्या थ्रू तो कागदावरती उतरायला लागला, त्या तो पहिला मेसेज काय होता? हॅपी बर्थडे टू यू. म्हणजे तुमचे वडील तुमच्याशी बोलायला आले. हां. त्याच्यानंतर काय झालं मग? मग ते मला म्हटले, मनीष मला एक कार्य दिलं गेलंय वर आणि इकडे जेवढे लोक आहेत वर येतात तर त्यांच्या नातेवाईकांशी जर का त्यांना बोलायचं असेल तर तू माध्यम खाली आहे आणि मी त्यांना वर कनेक्ट करेल आणि तुला खाली कनेक्ट करेल आणि तू त्यांच्याशी बोलू शकतो. तुम्हाला पहिली केस कुठली आठवते? म्हणजे पहिला ती व्यक्ती आठवते जी तुमच्याकडे आली होती, तुम्हाला ऑटो रायटिंग येतं किंवा तुम्ही ऑटो रायटिंग करू शकता हे कळल्यानंतर लोकांना पहिलं जे कोण आलं होतं ते आठवतं? हां, मला पहिला जो व्यक्ती आलेला तो चांगला आठवतो की काय घडलं होतं, काय झालेलं. मी लोकांना सांगायचं चालू केलं की मी ऑटो रायटिंग करतो. ते म्हटले काय प्रकार आहे? म्हटलं असं असं आहे. ते म्हटले मला माझ्या वडिलांशी बोलायचं. मी म्हटलं ठीक आहे. तेव्हा मला माहीत नव्हतं की मी इतरांच्या पण नातेवाईकांशी बोलणं करून देऊ शकतो. मी म्हटलं मी प्रयत्न करतो. हा माझा पहिल्यांदा आहे, कारण की मी आत्तापर्यंत माझ्या वडिलांशीच बोललेलो आहे. मी जसंच त्यांच्याशी बोलायला लागलो
त्याच्या वडिलांनी काही गोष्टींचा उल्लेख केलं जे फक्त त्याला आणि त्याच्या वडिलांना माहीत होतं. स्पिरिट वर्ल्डमध्ये नेहमी सांगतात की तुम्ही सोलला टेस्ट करू नका. म्हणजे तुम्ही जर का बोलायला जाणार असेल तर 100% विश्वास ठेवून जावा की हा हे माझे वडीलच आहे किंवा आई आहे किंवा भाऊ आहे किंवा बहिणीशीच मी बोलणार आहे. जर का तुम्ही टेस्टिंग करायला गेलात सोलला तर तुम्हाला कधीही बरोबर उत्तर येणार नाही. हाच खरा प्रश्न होता की जेव्हा तुम्ही ऑटो रायटिंग करायला बसता आणि एखाद्या सोलला बोलवायचं असतं, ते कसं काय खरंच खात्री पटते की तो जो सोल येणार आहे तोच तो सोल आहे? म्हणजे असं होऊ शकतं का की त्या सोलच्या ऐवजी कोणीतरी दुसरं येत आहे आणि तो फक्त सांगतोय की मीच तो सोल आहे? मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण सांगतो. मी बँगलोरमध्ये एक बाई होती सुरुची. तिची मैत्रीण लवकर म्हणजे खूप लवकर कोविडमध्ये किंवा काय तिचं मृत्यू झाला. तर तिचं नाव होतं सुरुची. ती तिला बोलवायची सू. जसंच ऑटो रायटिंग सुरू झालं ती म्हटली सू मी आली आहे. ती ठसा ठसा रडायला लागली. तर मलाही कळालं नाही की ती का रडतीये. तर ती म्हटली माझी मैत्रीण जेव्हा जिवंत होती तिने मला सू म्हणून हाक मारत होती. आणि ते ही अशी गोष्ट आहे की कोणालाच दुसऱ्याला माहीत असणं शक्य नाही. त्यामुळे असे प्रूफ्स मिळतात. आणि प्रूफपेक्षाही मी तुम्हाला सांगतो जेव्हा तुमचं संभाषण होतं ना ते काही गोष्ट तुम्हाला असे सांगतात जेव्हा ते जिवंत होते ते फक्त तुमच्यात आणि त्यांच्यात घडलेले. म्हणजे त्याच्यात तुम्हाला हे करायचीच गरज नाही. जेव्हा सेशन संपतो ना तेव्हा तुम्हाला कळतं की हो मी माझ्या बाबांशीच बोललोय किंवा मी माझ्या भावाशीच बोललेलो. तर मी लोकांना सांगतो की तुम्ही एकदम डोक्यात असं ठेवून या की तुम्हाला एक मार्गदर्शन भेटणार आहे, तुम्हाला तुमच्या व्यक्तीशी बोलायला भेटणार आहे आणि तुम्ही ते सेशन करायला मनीष पांडेकडे येतात. मी आज सांगतो तुम्हाला जर का मनात 1% डाऊट असेल तर मी सांगतो की त्या व्यक्तीने ऑटो सेशनला नाही यायला पाहिजे किंवा ऑटो सेशन नाही करायला पाहिजे. त्याचं कारण हे आहे की जर का तुम्हीच मनात शंका घेऊन आलात तर जे येणार आहेत तुमच्याशी बोलायला ते तुम्हाला कसं मार्गदर्शन करू शकतील. आणि हे तुम्ही अगदी बरोबर बोलात. कारण की परत कुठेतरी मी असं वाचलं होतं की त्या मला वाटतं लॉज ऑफ द स्पिरिट वर्ल्डच्या ज्या ऑथर होत्या खुर्शीद भावनगरी, त्या आता नाही आहेत ऑफकोर्स, पण त्यांच्या मुलांनी एका अशाच त्यावेळेला एक मीडियम होते त्यांच्या थ्रू त्यांना सांगितलं की ममा फॅट्सो त्यांना ते म्हणायचे, तू जोपर्यंत कॉन्सन्ट्रेट करू शकणार नाहीस तोपर्यंत आम्ही तुझ्या थ्रू तो मेसेज देऊ शकणार नाही. बरोबर. आणि कदाचित आम्हाला जे तुला सांगायचं आहे ते तुझ्यापर्यंत पोचणार पण नाही. पण तू कॉन्सन्ट्रेट करून ते ऑटो रायटिंग शिक म्हणजे आमचा मेसेज तू लोकांपर्यंत पोचवू शकशील. पण तुम्ही जे हे म्हणताय ते क्लायंट जो तुमच्याकडे येतो त्याला पण शंका नसणं गरजेचं असतं. खूप जरुरीचं आहे. कारण की काय माहिती आहे, तुम्हाला जर का शंका असेल तर तुम्ही येऊ नका. माझं सिंपल आहे. आणि जर का खरंच तुम्हाला बोलायचं असेल तर तुम्ही स्वच्छ मनाने या, तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. पण मग असा प्रश्न येतो ना आता की जेव्हा लोक तुमच्याकडे ऑटो रायटिंगसाठी येतात तेव्हा त्यांनी काय प्रकारचे प्रश्न घेऊन यावेत? काय काय प्रश्नांचा उलगडा, काय काय प्रश्नांचे सोल्युशन्स इथे मिळू शकतात? आता तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी. मुंबईचा एक बिल्डर होता. त्याने मला फोन केला. तो म्हटला मी पूर्ण कर्जबाजारी झालेलो आहे आणि मला आत्महत्या करायशिवाय काहीच पर्याय नाही. तर मी त्यांच्याशी बोललो एक 5-10 मिनटं. काय झालं? ते म्हटलं असं झालं, मला लॉस झाला बिझनेसमध्ये, हे झालं ते. म्हटलं तुम्ही एकदा येऊन भेटा ना मला. आत्महत्या करणं हा सोल्युशन नाही आहे. ते म्हटले मलाही माहिती आहे पण मला काही दिसतच नाही पुढं. मी त्यांना म्हटलं जो मार्ग तुम्हाला पाहिजे तुम्ही माझ्याकडे आल्याशिवाय तुम्हाला मार्ग कसा दिसणार. तर तेवढं एक वाक्य त्यांना पटलं. ते दुसऱ्या दिवशी इमिजिएटली माझ्याकडे 11 वाजता हजर होते. मी मेहर बाबांशीच डायरेक्टली त्यांचं बोलणं करून दिलं. बाबांनी त्यांना क्लिअर मार्गदर्शन केलं की मी तुला ह्याच्यातनं बाहेर काढेल पण तूही स्वतः एफर्ट्स घे आणि मी तुला रस्ता दाखवतो. त्यांनी त्यांना XYZ माणसाचं पहिलं अक्षर लिहून आलं, तू याच्याकडे जा, फलाना फलाना असं असं होईल, असं असं कर, सगळं त्याला सांगितलं. त्याचं पर्सनल आहे म्हणून मला डिस्कस नाही करायचं. तो त्या पद्धतीने गेला. त्यांनी गोष्ट केली. बरोबर 1.5 ते 2 वर्षात
त्यांनी 5 नवीन प्रोजेक्ट चालू केले. तो या कर्जातनं बाहेर मुक्त झाला आणि आज तो खूप सक्सेसफुल बिल्डर आहे. एक गोष्ट आठवते, आमच्या मागच्या काही 1-2 एपिसोड्स पूर्वी एक खूप छान गेस्ट इनोटॉक्सवरती आले होते. त्यांचं नाव होतं गीतराज विठ्ठल. आणि त्यांनी याबद्दल ना सांगितलं होतं की कर्म केल्याने नशीब बदलता येतं का, असा आमचा प्रश्न चालला होता चर्चेमध्ये. आणि त्यांनी सांगितलं की कर्म केल्यावर नशीब बदलता येतं, पण त्या ब्लूप्रिंटमध्ये लिहिलं असेल तर. आणि ते मला आठवण्याचं कारण असं की तुम्ही जेव्हा आत्ता म्हणलात ना की तो बिल्डर तुमच्यापर्यंत पोहोचला, आणि तो ह्याकरताच पोहोचला कारण की कदाचित त्याची ती वेळ त्यावेळेला आत्महत्या करण्याची किंवा त्याचा जीव गमावण्याची नव्हती. आणि त्याच्या कर्माच्या त्या ब्लूप्रिंटमध्ये तुम्ही लिहिलेल्या होतात. आणि तुम्हाला मेहर बाबांनी किंवा आपण सोर्सनी म्हणू, ती ताकद दिली होती की तुम्ही सुद्धा त्याला ऑटो रायटिंगद्वारा गाईड करू शकाल. हे बरोबर आहे असं म्हणलं समजा तर? 100% करेक्ट आहे. कारण की त्या माणसाला फसवलं गेलेलं होतं, त्या बिल्डरला फसवलं गेलं होतं. म्हणून बाबांनी त्याच्या ब्लूप्रिंटमध्ये माझं नाव लिहिलेलं. त्याचे कर्म चांगले होते, कोणीतरी येऊन त्याला फसवलं, देवाने त्याला मार्ग दाखवला बाहेर काढायचं. पण मग याच्यामध्ये अजून एक असा 2 प्रश्न येतात खरं तर. म्हणजे इतक्यातच झालेली जी घटना होती, एअर इंडियाचं विमान कोसळलं आणि 200 अधिक लोक गेली. ह्या सगळ्यांची कर्म चांगली नव्हती का? किंवा असाही एक प्रश्न येतो की काही वेळेला आपण बघतो की लहान मुलं पूर्ण आयुष्य न जगताच देवाघरी जातात. मग त्यांनी वाईट कर्म केली असतात का? असं नाही आहे. मी तुम्हाला सांगतो. आता जसं तुम्ही पहिला इन्सिडेंट जो म्हटला एअर इंडियाचं, मी बाबांना खूप वेळा विचारलं. ते म्हटले मी कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट प्लॅन नाही करत. तो ॲक्सिडेंट होता. ते म्हटले मी कधीच ॲक्सिडेंट करत नाही किंवा मी प्लॅन करत नाही किंवा काही नाही. त्या सगळ्या लोकांचं आयुष्यच तेवढं असेल किंवा त्यांना नक्की आयुष्य असेल पण किंवा नसेल ते मला माहीत नाही. पण ती त्यांची वेळ आली नव्हती, पण त्या ॲक्सिडेंटमुळे त्यांना जावं लागलं. बरोबर आहे? एवढं तर तुम्ही मान्य करता की हे इट इज अन ॲक्सिडेंट. तर बाबा म्हटले मी कुठलंही ॲक्सिडेंट प्लॅन कधीच करत नाही. पहिली गोष्ट. दुसरं तुम्ही म्हटलात लहान मुलांना देवाघरी जायला लागतं किंवा काय, तर हे समजून घ्या कुठल्या प्रकारे त्यांनी जीव गमावलेला आहे. आणि माझं असं बाबांशी संभाषणातनं बोलणं, जेव्हा मी बोललो त्यांच्याशी, असं मला आढळलं की जे लोक ॲक्सिडेंटमध्ये जातात त्यांचं आयुष्य किंवा त्यांचं पुनर्जन्म नसतं, हे शेवटचं जन्म असतं त्यांचं. आणि ते अचानक ते निघून जातात, तर ते परत जन्म घेणार नसतील. या गोष्टीवरती फार काही चर्चा नाही केली मी बाबांबरोबर, पण जेवढं त्यांनी मला सांगितलं त्याच्यावरनं मला एक कळालं की बाबा कुठल्याही प्रकारचा ॲक्सिडेंट प्लॅन करत. मीही एकीकडे वाचलं होतं की ऑटो रायटिंग हे जे आपण वापरतो किंवा कुठलीही ही जी मेथड वापरतो, ही प्रेडिक्शन्ससाठी वापरू नयेत असं मेहर बाबा स्वतः म्हणायचे कदाचित. हेही खरं आहे का? 200% खरं आहे. हे कुठलीही गोष्ट प्रेडिक्शनसाठी वापरायची नसते. पण कधी काही लोकांना ते सांगतात की असं घडणार आहे आणि तुम्ही असं तुमच्या पॉडकास्टवरती किंवा तुमच्या कुठल्याही सोशल हँडलवरती तुम्ही हे टाकू शकता. तर काही गोष्टी जर का मला कळाले तर मी बाबांच्या परवानगीने जेव्हा ते मला सांगतात ते मी गोष्ट पोस्ट करतो. तर हे तुम्ही 2021 पासून बघत असाल मी हे सांगत आलेलो आहे. आणि अगदीच बरोबर आहे, कारण की ही सगळी म्हणजे माझं असं अंडरस्टँडिंग आहे की ही सगळी शास्त्र, मग ॲस्ट्रॉलॉजी असो किंवा क्लेअर ऑडियन्स असो, ही सगळी मार्गदर्शक शास्त्र आहेत. म्हणजे 2-4 दिवसापूर्वीच जी सुनामी मोठी आली, ती सुनामी आमच्या इनोटॉक्सवरती आलेल्या 2 गेस्ट्सनी बरोबर प्रेडिक्ट केली होती. कपिल जोशी जे क्लेअर ऑडियंट आहेत
त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की जुलै एंडला ती सुनामी येणार आहे. आणि तुम्ही देखील सांगितलं होतं खूप आधी की असं काहीतरी मोठी घटना घडणार आहे. तर मला असं वाटतं की या शास्त्राचा वापर हा मार्गदर्शनासाठी तुम्ही करता, पण याचा अर्थ असा नाही की तुमच्याकडे जे क्लायंट्स येतील त्यांनी प्रेडिक्शन्ससाठी यावं. मग ते जेव्हा तुमच्याकडे येतील, क्लायंट्स जेव्हा येतील, तेव्हा त्यांनी तुमच्याकडे काय काय प्रश्न घेऊन यावेत असं असं वाटतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल करिअर्स, रिलेशनशिप किंवा बिझनेसमधली तुम्ही एक केस सांगितली. तर करिअर्स आणि रिलेशनशिपसाठी सुद्धा ऑटो रायटिंग थ्रू सोल्युशन मिळू शकतं? 100%. सी, तुम्ही माझ्याकडे प्रेडिक्शनला येऊ नका, पण तुम्ही नक्कीच माझ्याकडे करिअरचं गायडन्स, काही मेडिकल प्रॉब्लेम असेल, काही फायनान्शियल इश्यूज असेल, त्याच्यासाठी तर तुम्ही येऊ शकता माझ्याकडे. एखादं उदाहरण आहे रिलेशनशिप्स बाबतीतचं? माझ्याकडे नवरा बायको आले आणि ते म्हटले की आमचं उद्या हिअरिंग आहे आणि आम्ही डिवोर्स फाईल केलेला, आम्हाला दोघांना एकत्र राहायचं नाही आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे, ऐकून घ्या. तर बाबा म्हटले तुमचा डिवोर्स होणारच नाही. ते म्हटले बाबा आम्ही उद्या चाललोय, आम्ही उद्या डिवोर्स करणार आणि मग आम्ही दोघे सेपरेटली येऊन तुम्हाला तुमच्याशी परत सेशन करणार किंवा बोलणार. बाबा म्हटले मला तुमचा डिवोर्स दिसत नाही. तिकडे लिहून आलं, विश यू अ व्हेरी हॅपी मॅरिड लाईफ फॉर द फ्युचर. आपण युजली लग्न झालं ऑटो रायटिंगच्या सेशनमध्ये लिहून आलं. युजली लग्न झालं की आपण सांगतो हॅपी मॅरिड लाईफ. तर कदाचित ही त्यांची सेकंड इनिंग्स असेल असं मी विचार केला. ते दोघंही कोर्टात गेले. तर जज हाजरी लावतो ना, तुम्हाला बोलवतात. तर तुमचा नंबर कदाचित एक ऑलरेडी कोणी असेल तर एक अर्ध्या एक तासाने येतो. तर जसंच नवऱ्याला कळालं की आता आमचा नंबर येणार, आता जज बोलवणार आहे, तो तिच्यासमोर सगळ्यात चांगल्या गोष्टी जे दोघांमध्ये घडलेले ते बोलायला लागला. त्यांनी जोरजोरात बोलला हे सगळं जजच्या समोरच. नाही, बाहेर बसून. म्हणजे ती आणि तो बसले होते. बिकॉज म्युच्युअल कन्सेंट मध्ये डिवोर्स करायचा होता. 10 मिनिटांनंतर ती जोरजोरात रडायला लागली. आणि जेव्हा त्यांचा नंबर आला, ती जजला म्हटली मला ह्याच्याबरोबर राहायचं आणि तोही म्हटलं मला ह्याच्याबरोबर राहायचं. आणि ते दोघंही जोडीनी दुसऱ्या दिवशी परत माझ्याकडे आले आणि म्हटलं असं असं आम्ही ठरवलेलं आहे, आमचे जे काही डिफरन्सेस होते ते आम्ही क्लिअर केलेले आहेत आणि आम्ही दोघं आता एकत्र राहणार आहे. वाव. तसंच करिअर गायडन्स बाबतीत काही मिळू शकतो ऑटो रायटिंगमध्ये? आत्ता एक रिसेंट केस अशी आहे की एक मुलगा आहे, ही वॉज म्हणजे इंजिनिअरिंग करत होता तो आला माझ्याकडे. तर बाबांनी त्याला सांगितलं तू इंजिनिअरिंग कर, तुला चांगलं सक्सेस भेटेल, म्हणजे खूपच चांगलं सक्सेस भेटेल आणि तू फॉरेन कंट्रीला पुढच्या एज्युकेशनसाठी जाणार. या गोष्टीला झाले 3 ते 4 महिने. मी काही त्याच्यावरती त्याचं सिग्नेचर डिझायनिंग आणि हे सगळ्या गोष्टी मी त्याला म्हटलं की सजेस्ट केलं की तू केलं तर तुझ्यासाठी चांगलं आहे. तर तो तेही कोर्स माझ्याबरोबर करायला आला. त्यांनी गेल्या आठवड्यात मला सांगितलं सर माझा पहिला नंबर आला, मला अवॉर्ड भेटलं कॉलेजतर्फे आणि आता मी या कंट्रीजला सिलेक्ट केलेलं आहे, तुम्ही सांगा मला मी कुठल्या कंट्रीला जायचं. मग बाबांनी त्याला कंट्री सिलेक्ट केली आणि सांगितलं इकडं जाऊ नको, इकडं जा. उदाहरणच त्यांना सांगितलं जर्मनीला जायचं नाही, तू इधर ऑस्ट्रेलियाला जा किंवा अमेरिकेला जा. तर केवढा क्लिअर गायडन्स आहे माणसाला, हे तुम्ही समजा. जसं बाबांनी त्या मुलाला ऑटो रायटिंग सेशन थ्रू सांगितलं ना की या देशामध्ये तुझं करिअर घडव, तसं मला अचानक आठवलं की मेहर बाबांनी सुद्धा असं म्हणतात की ते जेव्हा हयात होते तेव्हा त्यांनी द बुक नावाचं एक प्रेडिक्शन्सचं पुस्तक लिहिलं होतं. आणि ते प्रेडिक्शन्सचं पुस्तक आजपर्यंत रिलीज झालं नाही आहे असं म्हणतात. ते कुठल्या तरी बँकेच्या लॉकरमध्ये किंवा त्यांच्या मंडळीमधल्या एखाद्या माणसाकडे ते सेफ त्यांनी ठेवून दिलेलं आहे. पण त्यांनी अशी पण काही प्रेडिक्शन्स केली होती जी अगदी खळबळ माचवण्यासारखी होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल ते म्हणले होते की मुंबई एक दिवस कदाचित पाण्यात जाईल किंवा खूप सारी लोक म्हणजे खूप सारी लोक आपलं जीवन गमावतील आणि पूर्ण जगाचं जे पॉप्युलेशन आहे ते अगदी 1/3 पण येऊ शकेल. ही अशी प्रेडिक्शन्स केली होती बाबांनी? हो, ते खरं आहे. बाबांनी ते पुस्तक लिहून मंडळीला म्हणजे एका कुठल्या व्यक्तीला दिले होते
आणि त्या व्यक्तीने ते लॉकरमध्ये ठेवलेलं आहे, हे खरं आहे. बट ते बाबा म्हटले की जेव्हा ते योग्य वेळ येईल तेव्हा त्या बुक पब्लिश केलं जाईल. पण त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक असे प्रेडिक्शन्स केले होते की जगाचं पॉप्युलेशन खूप कमी होईल, मुंबई पाण्यात जाईल, असं मी इंटरनेटवरती वाचलं ऑफकोर्स. असं त्यांनी प्रेडिक्शन करून ठेवलं होतं, त्यांच्या मंडळीला सांगितलं होतं. बाबांनी नक्कीच मंडळीला सांगितलं असेल ही गोष्ट, कारण की जी बाबा मंडळीबरोबर शेअर करायचे ते कोणा बाहेरच्या व्यक्तीला माहीत नसेल. पण नक्कीच बाबांनी काही त्यांना मुंबईबद्दल किंवा पॉप्युलेशनबद्दल हे सांगितलं. पण जे मला सांगितलं ते मी आज शेअर करतो. बाबांनी मला हे सांगितलं आहे की 70% पॉप्युलेशन नाही राहणार, म्हणजे फक्त 30% पॉप्युलेशन राहणार पृथ्वीवर येणाऱ्या 10 वर्षात. येणाऱ्या 10 वर्षात भारताबद्दल मेहर बाबांनी काय सांगितलंय? बाबांनी सांगितलंय की खूप काही गोष्टी घडणार. जसं अनेक देशात गोष्टी घडतात आहे, जसं सुनामी झालं, अर्थक्वेक झालं, तर या सगळ्या गोष्टी भारतात पण घडणार आहेत, असं नाही की नाही. पण बाबा म्हटले की त्यातल्या त्यात भारताचं भविष्य हे खूप उज्ज्वल आहे. आणि तुम्ही जे म्हणताय ते कदाचित बरोबर देखील आहे, कारण की आमच्या चॅनलवरती काही दिवसांपूर्वी आम्ही डॉक्टर ज्योती जोशी या ज्या ॲस्ट्रॉलॉजर आहेत त्यांच्याबरोबर एक एपिसोड केला होता आणि तिथे आम्ही गुरुच्या अतिचार गतीबद्दल सविस्तर बोललो होतो. तिथे त्या म्हणाल्या होत्या की पुढची 8 ते 10 वर्ष ही अतिशय खडतर आणि अवघड अशी जगासाठी जाणार आहेत. म्हणजे अनेक युद्ध होतील किंवा कदाचित कोविडसारखा एखादा प्रसंग देखील येईल. पण हे सगळं झालं तरीसुद्धा भारत हा त्याच्या आध्यात्मिक बॅकग्राऊंडमुळे याच्यामधनं तरेल आणि कदाचित विश्वगुरूसुद्धा बनू शकेल. आणि तुम्हीसुद्धा आत्ता तेच म्हणताय. ही खरी गोष्ट आहे. बाबांनी मला हीच गोष्ट सांगितलेली. त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात मेन म्हणजे बाबांची समाधी पण आहे आणि ते म्हणतात की भारताला एवढा त्रास नाही होणार जे वेगळ्या वेगळ्या देशांमध्ये जी गोष्ट घडणार. मला एकच गोष्ट त्यांनी सांगितली की जर का युद्ध झालं तर भारत हा पहिले पुढं जाणार नाही, भारताला ओढलं जाईल कुठल्याही युद्धामध्ये. ऑटो रायटिंग जेव्हा तुम्ही करता तेव्हा त्याचे काही डूज अँड डोंट्स आहेत का? म्हणजे मी असं ऐकलं होतं की संध्याकाळनंतर ऑटो रायटिंग केलं जात नाही, असं का बरं? जर का तुम्ही बघितलं तर सूर्यास्तानंतर तुम्ही कुठल्याही सोलशी न बोलणं हे चांगलं आहे. अमावस्या, काली चौदस किंवा हे जे आहेत दिवस त्याच्यात पण तुम्ही सोलशी बोलायचं नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे सूर्यास्तानंतर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही सकाळी करा, तुम्ही बोलू शकता. पण सूर्यास्तानंतर काय होतं, आपल्याला त्यांना त्रास पण नाही द्यायचा. असंही होऊ शकतं का? मी असं ऐकलं होतं की कधी कधी लो एनर्जीचे जे सोल्स असतात किंवा लोअर एंटिटीज ज्यांना आपण म्हणतो, किंवा तुम्ही मगाशी जे स्पिरिट वर्ल्ड म्हणलात आणि तिथे लोअर रेल्म्स आहेत, म्हणजे खालच्या लेवलमध्ये असलेले सोल्ससुद्धा ऑटो रायटिंगची अशी एखादी संधी साधून तुम्हाला त्रास देऊ शकतात? याची शक्यता 0 आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. बाबांनी जेव्हा हे आम्हाला दिलेलं आहे, गिफ्ट म्हणावं याला, तर बाबांनी एक क्लोक म्हणजे जो तुम्हाला कवच असतो तोही प्रोव्हाइड केलेला आहे. तर जेव्हाही कुठलं सोल तुम्हाला अटॅक करायला किंवा काही गोष्टी करायला येणार, तो येऊ शकत नाही किंवा तुमच्या शरीरात शिरू शकत नाही. त्याचं कारण आहे की तुम्हाला ते कवच आहे. तुम्हाला असं कुठल्याही ठिकाणी गेलं, वास्तूमध्ये गेलं एखाद्या किंवा एखाद्या जागेमध्ये गेलं तर तुम्हाला सोल्स दिसतात? मला फक्त मी असं सांगू शकत नाही की सोल दिसतात मला. मला खूप वेळा त्यांचा असण्याचा आपण कसं आहे की अस्तित्व की ते आहे तिकडं असं खूप वेळा होतं. मग जेव्हा मी आजूबाजूच्या लोकांशी बोलतो, जसं आज मी एक वॉचमॅनशी बोललो की बाबा रात्री तुला बसल्यावरती भीती वाटते का ह्या बिल्डिंगमध्ये? तर तो म्हटला हो,
मला वेगवेगळे प्रकारचे आवाज ऐकू येतात, ड्रॉर सरकवताना किंवा लाईट आपोआप बंद चालू होती किंवा अलार्म वाजतो, असे अनुभव येतात. तर मी ती गोष्ट त्यांच्यावर बसून कन्फर्म केलेली आहे. आणि हो, सोल्स दिसतात, काही वेळा दिसतात, काही वेळा माझ्याशी ते संपर्कही साधण्याचा प्रयत्न करतात. पण ते मला माहिती आहे की कधी बोलायचं आणि कधी नाही. पण हे सोल्स त्रास देतात का? कधीच नाही. मी आज तुम्हाला ना एक खूप छान गोष्ट सांगतो. लोकांना हे वाटतं की बाबा कुठला तरी सोल येऊन मला त्रास देतोय किंवा काय, असं नाही आहे. तुम्ही जर का कोणाला त्रास दिला असेल तर तो तुम्हाला येऊन त्रास देतो. तुम्ही जर का त्याच्या वाटी गेले नाहीत तर तो तुम्हाला कधीच त्रास देणार नाही. हा माझा 15 वर्षाचा अनुभव आहे आज. पण असं कधी होतं का की तुम्ही ऑटो रायटिंगला बसलात आणि एखाद्या सोलला बोलवतात, म्हणजे तुमचा क्लायंट तुमच्या समोर बसलाय म्हणून तुम्ही त्या सोलला बोलवतात, पण त्या सोलला यायचंच नाही आहे त्या दिवशी, असं होतं कधी? पहिले मी त्या व्यक्तीचं पूर्ण नाव घेऊन मी परवानगी घ्यायचो. तर जर का आपल्याला त्या सोलला यायचं नसेल तर ते पहिलेच आपल्याला नाही म्हणजे नाही सांगतो. मग मी ते त्यांच्याशी कम्युनिकेट करतो. पण असं खूप कमी वेळा होतो. बिकॉज त्याच सोलनी त्यांना बोलवलेलं असतं ना की तुम्ही येऊन बोला म्हणून माझ्याशी. म्हणजे ती वेळ आल्याशिवाय ते तुमच्याकडे कदाचित येत सुद्धा नाही. त्याचं लॉजिक असं आहे की ते दोन्ही साईडनी अग्रीमेंट असतं. ऑटो रायटिंगवरनं परत मेहर बाबांबद्दल थोडंसं अजून जाणून घेण्याची इच्छा झाली. आणि मेहर बाबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जवळजवळ 44 वर्ष सायलेन्समध्ये घालवली होती. आणि त्यांची अमरतिथी जी असते म्हणजे द डे ऑफ हिज पासिंग, त्या दिवशीसुद्धा असं मी ऐकलं आहे की 15 मिनटं मेहराबादमध्ये सायलेन्स प्रॅक्टिस केला जातो आणि तिथे सेलिब्रेशन होतं सायलेन्समध्ये. तर ही गोष्ट खरी आहे का? 31 जानेवारी 1969 वॉज द डेट, म्हणजे ही तारीख आहे जेव्हा बाबांनी आपल्या देह सोडलं होतं. 44 वर्ष बाबांनी मौन ठेवलेलं हे खरं आहे. बाबांचं असं म्हणणं होतं की हे खूप गरजेचं आहे त्यांच्यासाठी मौन ठेवणे, कारण की त्याच्यातनं जगाचा उद्धार होईल. आणि जो 15 मिनिटाचा जो मौन आहे ते म्हणतात मी इतके वर्ष मौन ठेवलं, तुम्ही 15 मिनिटं तरी शांत थांबून बसा आणि बघा काय होतं. तर माझा स्वतःचा अनुभव असा आहे की बाबा अक्षरशः समाधीतनं उठून बाहेर आलेले आहेत आणि लोकांकडे बघितलेलं आहे बाबांनी आणि त्यांना ते जाणवलेलं आहे, खूप लोकांना. असं नाही की फक्त मीच बोलतोय, पण बाबा अक्षरशः समाधीतनं बाहेर उठून आलेले आहेत. हा एक्सपिरियन्स मी पण ऐकला होता की काही भक्त जे तिथे होते त्या भक्तांना बाबांनी दर्शन दिलं समाधीमधनं आणि सांगितलं की मी अजूनही आहे. कदाचित ही लीला आहे ना, ही या परफेक्ट मास्टर्सचीच लीला असते. म्हणजे शिर्डीमध्ये समजा तुम्ही गेलात तर साईबाबांचं पण एक वचन आहे की मी गेल्यापासून पुढची 100 वर्ष का 108 वर्ष का काहीतरी एक ती फिगर आहे, मी या समाधीमधनं सुद्धा जास्ती ॲक्टिव्ह असेन. आणि तसंच अक्कलकोटचे जे स्वामी समर्थ आहेत त्यांचं पण तेच म्हणणं आहे की मैं गया नहीं मैं जिंदा हूँ, असं ते म्हणतात. मला वाटतं या परफेक्ट मास्टर्सची ही जी खरी लीला आहे ना, ही अशीच आहे. आणि तसंच मेहर बाबांचं सुद्धा आहे की ते समाधीमधनं सुद्धा आज त्यांचं कार्य करत असतात. बाबांनी अजून एक गोष्ट सांगितली, जसं तुम्ही म्हटलात, ते म्हटले 70 वर्षानंतर मी गेल्यानंतर, म्हणजे मी जाण्याच्या तारखेपासून 70 वर्षानंतर जसे लोक मक्का मदिनाला जातात किंवा शिर्डीला जातात त्याच्यापेक्षाही 10 टाइम्स, म्हणजे 10 पटीने लोक माझ्या समाधीवर मेहराबादला येतील. पण तरीसुद्धा म्हणजे आता मेहर बाबा जाऊन किती वर्ष झाली मला खरं माहीत नाही, पण तिथे जरी शिर्डीसारखी खूप लोक येत जरी नसतील तरी तिथे मेहर बाबांवर प्रेम करणारी लोक ही तिथे खूप येतात. आणि प्रेम आणि मेहर बाबा हे सुद्धा काहीतरी वेगळंच नातं कदाचित आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मेहरामाई ही मेहर बाबांबरोबर येऊन आरणगावला राहत होत्या.
मेहरामाई म्हणजे मेहर बाबाज बिलवेड असं तिथे एक समाधी पण आहे. रामाची सीता, हम्म, कृष्णाची राधा, तसं मेहर बाबांची मेहरामाई. हम्म, तर मेहर बाबांबरोबर 2 बायका राहायचे. एक होती मनी, जी मेहर बाबांची बहीण होती, आणि मेहराबाई बाबांची बिलावेड. हम्म, बाबांनी प्रेमाला खूप महत्त्व दिलं. हम्म, ते म्हटले, ज्याला आपण अनकंडिशनल लव्ह म्हणतो, हम्म, ते म्हटले ते प्रेम असणं हे सर्वात जगात खूप मोठी गोष्ट आहे. हम्म, तुम्ही हल्ली बघा, हे कलियुग आपण म्हणतो, हम्म, प्रेमात पण कंडिशन असते. हम्म, पण बाबांचं असं म्हणणं होतं की तुम्ही कधी कोणावरती अनकंडिशनल लव्ह करून बघा, हम्म, तुम्हाला खरं प्रेमाचं महत्त्व कळेल. हम्म, मेहरामाई, हम्म, बाबांनी देह सोडला आणि गेले. एक दिवशी मेहराबाईंनी डोळे बंद केले आणि म्हटली, बाबा तुम्ही मला दर्शन द्या. हम्म, अक्षरशः मेहराजादला, जिकडं बाबा राहत होते, हम्म. तिकडं मेहर बाबांनी झाडात येऊन, मेहराजाद का मेहराबाद? मेहराजाद, मेहराजाद. मग ते मेहराजाद सुद्धा काय वेगळे ते सांगून टाका. हा, मेहराजादमध्ये बाबांनी झाडात येऊन बाबांचा चेहरा हम्म, दाखवला होता की मी आहे. हम्म, ते झाड आणि बाबांचा चेहरा आजही तिकडं आहे. हम्म, 30 किलोमीटर मेहराबादपासून 30 किलोमीटरवरती मेहराजाद आहे. हम्म. जर का तुम्हाला मेहराजादबद्दल जाणून घ्यायचं असेल तर पहिले मेहराबादला जा. हम्म, तिकडनं तुम्हाला पुढची जर्नी कळेल. हम्म, मला आपल्या दर्शकांना आज सांगायचं आहे, खरंच तुम्ही सगळे उठा आणि एकदा जाऊन या. मी पॉडकास्टच्या माध्यमातून बोलतोय हे सोडून द्या. असा अनुभव घ्या तुम्ही लोक की तुम्ही सगळे म्हणणार खरंच जय मेहर बाबा. मेहर बाबांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये मेडिटेशन आणि मंत्रजाप ह्याच्यापेक्षा सुद्धा सिंगिंग, डान्सिंग, फाईन आर्ट्स याला खूप महत्त्व दिलं होतं. हे खरं आहे का? मेहर बाबा हे खूप वेगळेच मास्टर होते. हम्म, म्हणजे मेहर बाबा रेसकोर्सला जायचे घोड्यांची रेस बघायला. हम्म, मेहर बाबा गोटी खेळायचे. हम्म, त्यांनी सिंगिंग आणि डान्सिंगला पण खूप महत्त्व दिलेलं. हम्म, त्यांना ते खूप आवडायचं. हम्म, आणि बाबांचे जे शेवटचे शब्द होते ना, हम्म. आय हॅव नॉट कम टू टीच बट आय हॅव कम टू अवेकन. वाव, क्या बात आहे. डॉक्टर पांडे, आज तुम्ही इनोटॉक्सवर आलात आणि खरं असं आज वाटतंय की वी हॅव सेलिब्रेटेड मेहर बाबा. आणि नॉट ओन्ली वी हॅव सेलिब्रेटेड मेहर बाबा, पण आपण आज ऑटो रायटिंगबद्दल देखील खूप बोललो, सविस्तर बोललो. कारण की ऑटो रायटिंग पण ही गिफ्ट जी तुमच्यामध्ये आहे, ही गिफ्ट खूप उपयोगी ठरणारे अशा काही लोकांसाठी ज्यांच्यापर्यंत हा पॉडकास्ट नक्कीच पोचेल. आणि त्यांच्या थ्रू, ऑटो रायटिंग थ्रू आणि बाबांथ्रू, किंवा ज्याला आपण सोर्स म्हणतो, त्या सोर्स थ्रू तुम्ही अनेक लोकांची मदत करू शकाल अशी पूर्णपणे खात्री आज वाटते. खरंच मजा आली आज शूट करताना. आणि आम्ही ना इनोटॉक्सवरती जेव्हा एपिसोड पूर्ण होतो, एपिसोड पूर्ण झाल्यावर लोकांनी तो पूर्णपणे बघितला आहे ह्याची खात्री करण्यासाठी गेस्टला आम्ही सांगतो की कमेंट्समध्ये तुम्ही 1 किंवा 2 शब्द जे गेस्ट देतील ते तुम्ही तिथे लिहा. तर आजचे शब्द आपण काय द्यायचे? मेहर, मेहरा, मनी. मेहर, मेहरा आणि मणी हे 3 शब्द तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि तुम्हाला पूर्ण हा एपिसोड खरंच आवडला असेल तर तिथे त्याच्याबरोबर तुमची प्रतिक्रिया पण कळवा. डॉक्टर पांडेंना कसं कनेक्ट करायचं हे तर आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलंच आहे. तो नंबर देखील तुम्ही बघा. आणि नॉट ओन्ली ऑटो रायटिंग, पण त्याच्याबरोबर डॉक्टर पांडेंचं ग्राफॉलॉजी याचा पण तुम्ही एक अनुभव घ्याच. आजचा एपिसोड आवडला असेल आणि तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर इनोटॉक्सला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही बेल आयकॉन दाबलात तर असा नवीन दरवेळेला जेव्हा आम्ही नवीन एपिसोड रिलीज करू, हा तुमच्यापर्यंत पहिल्यांदी पोचेल.